तृतीय वर्ष कला मराठी साहित्य विषय पत्रिका क्रमांक 6 साहित्य समाज आणि संस्कृती याच्या 6व्या सत्राच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करूया. या 6व्या सत्राच्या अभ्यासक्रमाची ओळख म्हणूनचे हे व्याख्यान आहे. या 6व्या सत्रामध्ये साहित्य समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंधांविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत. 5व्या सत्रामध्ये साहित्य समाज आणि संस्कृती यांच्यातील तात्विक संबंधांविषयीचा विचार आपण बघितला आणि त्याचबरोबर 2 साहित्य प्रवाह, महानगरी साहित्य प्रवाह आणि स्त्रीवादी साहित्य प्रवाह यांचा विचार आपण केला. याच्या अंतर्गत दृश्य नसलेल्या दृश्यात हा कविता संग्रह तसेच भिन्न ही कादंबरी याचा विचार आपण केला आणि त्याचा विचार करून साहित्य समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध कशा प्रकारचे असतात याविषयीचे विवेचन आपण केले. या 6व्या सत्रामध्ये साहित्य समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंधांविषयीचा तात्विक विचार हा प्रत्यक्षात कसा उपयोजिला गेलेला आहे याविषयीचा विचार हा पहिल्या टप्प्यावरती आहे. तर घटक 2 मध्ये व 3 मध्ये दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या 2 साहित्य प्रवाहांचा विचार करून त्यात जाता नाही जात हे सिद्धार्थ तांबे यांचे नाटक तसेच ऐसे कुणबी भोपाळ हे भारत काळे यांची कादंबरी यांचा अभ्यास आपण करणार आहोत. पैकी घटक क्रमांक 1 मधील अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करूयात. घटक क्रमांक 1 मध्ये महाराष्ट्रातील स्थित्यंतरे आणि साहित्य याविषयीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये घडत असलेले वेगवेगळे स्थित्यंतरे आणि त्याचा मराठी साहित्यावर झालेला परिणाम हा आपल्याला काही टप्प्यांमध्ये अभ्यासायचा आहे. हा अभ्यासत असताना याच घटकामध्ये बाबुराव बागुल आणि गंबा सरदार यांच्या 2 निबंधांच्या साहाय्याने या 2 समीक्षकांनी महाराष्ट्रातील स्थित्यंतरांचा आणि मराठी साहित्याचा केलेल्या विचारांचा आढावा आपण घ्यायचा आहे. हा पहिला घटक प्रामुख्याने तात्विक स्वरूपाचा असून या घटकामध्ये महाराष्ट्रातील स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य यांच्यातील अनुबंध आपल्याला तपासायचा आहे. सर्वप्रथम यातील महाराष्ट्रातील स्थित्यंतरे या संज्ञेचा आपण विचार करू. महाराष्ट्राची भौगोलिक रचना तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेच. महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य म्हणून मान्यता 1960 नंतर जरी मिळालेली असली तरी मराठी भाषा आणि मराठी भाषिक यांचे अस्तित्व हे इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकापासून आहे असे आपल्याला लक्षात येते. महाराष्ट्री प्राकृतापासून मराठीचा उगम झाल्यानंतर मराठी साहित्य आणि मराठी समाज यांचे नाते आपल्याला दाखवून देता येते. म्हणजे आपल्याला मराठी समाजाची स्थित्यंतरे पाहत असताना इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते या शतकापर्यंतचा विचार आपल्याला करावा लागतो. हा विचार करत असताना आपल्याला स्थित्यंतरे म्हणजे काय हे नेमके आपण आजच्या तासाला समजावून घेऊया. या व्याख्यानामध्ये मुख्यत्वे ओळख हाच उद्देश आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या समाजाची स्थित्यंतरे म्हणतो त्यावेळेला ही स्थित्यंतरे वेगवेगळ्या प्रकारची असतात. ही स्थित्यंतरे आर्थिक स्थित्यंतरे असतात, राजकीय स्थित्यंतरे असतात, सामाजिक स्थित्यंतरे असतात, तसेच सांस्कृतिक स्थित्यंतरे असतात. असे मानले जाते की कुठलेही एक प्रकारचे स्थित्यंतर हे एकच एक प्रकारचे नसते, तर या वेगवेगळ्या स्थित्यंतरांचा एकमेकांशी संबंध असतो. म्हणजे असे की राजकीय स्थित्यंतरे झाल्यानंतर त्याचा परिणाम हा प्रामुख्याने धार्मिक स्थित्यंतरावरती आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्थित्यंतरावरती पडतो. याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्याला असे लक्षात येते की यादवांच्या राजवटीच्या कालखंडामध्ये यादवांनी एक विशिष्ट अशी धार्मिक अशी भूमिका पुढे आणली. प्रामुख्याने वैदिक असा विचार त्यांच्या राजवटीमध्ये होता.
आपल्याला याचा विचार हा करायचा आहे. उदाहरणादाखलच आपल्याला फक्त येथे बघायचे आहे, की धार्मिक स्थित्यंतरे आणि राजकीय स्थित्यंतरे ही स्वतंत्र नसून त्यांचे एकमेकांशी नाते असते. एखादा समाज आर्थिकदृष्ट्या विकसित होतो, त्यावेळेला त्याचाही परिणाम हा वेगवेगळ्या स्थित्यंतरावरती पडत असतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास जैन धर्माला व बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर साहजिकच राजसत्ता पाठीशी असल्यामुळे या धर्मांचे विस्तार झाले. तसेच महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वैदिक धर्माच्या बाबतीमध्ये आणि त्याच पद्धतीने वारकऱ्यांच्या संप्रदायिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दाखविता येते. जसजसा एखाद्या विशिष्ट पंथाला धर्माला राजाश्रय मिळतो, तसेच त्याची आर्थिक स्थितीची वाढ होते, तसतसे त्यामध्ये स्थित्यंतरे घडत जातात. वेगवेगळ्या धार्मिक मठांची स्थापना, पंथीय मठांची स्थापना, यातून त्यांची अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे त्या त्या धर्मांचा त्या त्या पंथाचा प्रचार प्रसार झालेला असल्याचे आपल्याला आढळून येते. कोणताही धर्म, पंथ, समाज किंवा त्याची सांस्कृतिक व्यवस्था ही काही स्थिर नसते. ती बदलत जरी असली तरी त्याच्यामधला काही एक गाभा स्थिर स्वरूपी असतो. आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये असा स्थिर स्वरूपी गाभा कोणता, तसेच ही परिवर्तनशील व्यवस्था कोणती, हे तर अभ्यासायचे आहेच. परंतु त्याचबरोबर या परिवर्तनशील व्यवस्थेचा या सामाजिक व्यवस्थेवरती काय परिणाम झाला आणि या सामाजिक व्यवस्थेचा मराठी साहित्य व्यवस्थेवरती काय परिणाम झाला हे आपल्याला बघायचे आहे. आपल्याला काही प्रमुख स्थित्यंतरांचा विचार करायचा आहे. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण कोणकोणत्या प्रमुख स्थित्यंतरांचा विचार करणार आहोत ते फक्त आपण बघूया. महाराष्ट्राच्या एकूण इतिहासाचा विचार करायचा झाल्यास हा विचार आपल्याला काही ठळक बाबतीमध्ये करता येतो. इतिहासाचे टप्पे पाडत असताना ते सामाजिक स्थित्यंतरांच्या आधारे जसे पाडले जातात, तसेच त्या समाजाच्या बदललेल्या धर्मव्यवस्थेद्वारे तसेच त्या समाजाच्या बदललेल्या राज्यव्यवस्थेद्वारे पाडले जातात. इतिहासाचा कालखंड पाडत असताना किंवा सांगत असताना अगदी आपण सहजपणाने शिवकाल, पेशवाई, उत्तर पेशवाई अशा पद्धतीची विवेचने, अशा पद्धतीचे उल्लेख आपण करत जातो. अव्वल इंग्रजी कालखंड, स्वातंत्र्यपूर्व कालखंड, स्वातंत्र्योत्तर कालखंड असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला राजकीय स्थित्यंतरे आपल्याला अभिप्रेत असतात. राजवटींमध्ये झालेले बदल हे या स्थित्यंतरांच्या केंद्रस्थानी आहे. ज्या वेळेला आपण लोहयुग, ताम्रयुग, पाषाण युग असे म्हणतो, त्यावेळेला असे म्हणत असताना माणसाच्या भौतिक व्यवस्थेमध्ये झालेली परिवर्तने आपल्याला अभिप्रेत असतात. ज्या वेळेला आपण प्रबोधनाचा कालखंड, प्रबोधनपूर्व कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड असे आपण म्हणत असतो, त्यावेळेला माणसांच्या विचार व्यवस्थांमध्ये झालेले परिवर्तन, त्यांच्या वैचारिक जाणीवांमध्ये झालेले परिवर्तन आपल्याला अभिप्रेत असते. स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड, आणीबाणीचा कालखंड असे आपण ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला या वैचारिक स्थित्यंतरांचा आणि सामाजिक स्थित्यंतरांचा असलेले नाते आपल्याला सांगायचे असते. 1950 नंतरची साहित्य, 1947 नंतरचे साहित्य असे आपण म्हणतो, त्यावेळेला कोणत्या तरी स्थित्यंतरांचा उल्लेख किंवा संदर्भ आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजेच आपल्याला येथे प्रामुख्याने असे म्हणता येते की सामाजिक स्थित्यंतरे ही राजकीय स्थित्यंतरांबरोबरच इतर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे देखील त्यामध्ये अभिप्रेत असतात. महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करायचा झाल्यास आपल्याला साधारणतः यादवांच्या कालखंडापासून सुरुवात करून आत्ताच्या कालखंडापर्यंतचा विचार आपल्याला करता येतो. मग या कालखंडाचा विचार करत असताना आपल्याला असे लक्षात येते की मध्ययुगीन कालखंड ते आधुनिक कालखंड या कालखंडाचा विचार आपण येथे करत आहोत. असे करत असताना बदललेल्या राजवटी म्हणजे जसे यादवांचा कालखंड, यादवांच्या कालखंडानंतर झालेले परकीय आक्रमण, परचक्राच्या आक्रमणानंतर दीर्घकाळ चाललेली मुघल सत्ता, मुघल सत्तेच्या नंतर शिवशाहीचा उदय, शिवाजी महाराजांचा कालखंड, शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या नंतर असलेल्या मराठी शाहीचा कालखंड,
त्यानंतरचा असलेला पेशवाईचा कालखंड, त्यानंतरचा असलेला उत्तर पेशवाईचा कालखंड, याच दरम्यान आलेली इंग्रजी सत्ता, इंग्रजी सत्तेचा कालखंड आणि स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडाच्या नंतर महाराष्ट्राला मिळालेले स्वातंत्र्य. महाराष्ट्राला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राची स्थापना झालेल्या भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरचा 1960 नंतरचा कालखंड हा देखील एक महत्वपूर्ण कालखंड समजला जातो. आणि यानंतरच्या कालखंडांमध्ये आपल्याला आधुनिक काळामध्ये असलेल्या वैचारिक परिवर्तनांचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे आपण महाराष्ट्राच्या एकूण इतिहासाचा विचार करायचा झाल्यास इसवी सनाचे 1000वे शतक ते इसवी सनाचे 20वे शतक या इतक्या प्रदीर्घ काळाचा विचार आपल्याला इथे अभिप्रेत आहे. अर्थात आपण या विषयामध्ये अभ्यास करत असताना या कालखंडाचा पूर्ण विचार करणार नाहोत. आपण इतिहासाचे अभ्यासक नसून आपण मराठी साहित्य या विषयाचे अभ्यासक आहोत. या साधारणतः या मोठ्या दीर्घ कालखंडामध्ये असलेल्या ज्या वैचारिक जाणीवांमध्ये स्थित्यंतरे झाली, या स्थित्यंतरांबरोबरच ज्या राजकीय स्थित्यंतरे झाली, धार्मिक स्थित्यंतरे झाली, त्याचा समाज व्यवस्थेवरती काय परिणाम झाला, महाराष्ट्रातील समाजाची व्यवस्था, महाराष्ट्रीयांची समाज व्यवस्था ही कशा प्रकारे परिवर्तित झाली, ती परिवर्तित झालेली समाज व्यवस्था आणि त्याचा मराठी साहित्यावरती पडलेला परिणाम आपल्याला अभ्यासायचा आहे. हा संबंध एकाच एक स्वरूपाचा नाही, तर या संबंधांमध्ये असलेले नाते फक्त आपल्याला तपासायचे आहे. तर इथून पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण काही परिवर्तनाच्या कालखंडाच्या टप्पे पाडून या टप्प्यांमध्ये असलेले मराठी साहित्य, त्याचा एकमेकांशी असणारे नाते, त्याचे एकमेकांशी असणारे स्वरूप आणि ही स्थित्यंतरांचा आलेख आपण तपासणार आहोत.